आज मी बनवली होती अंडा कढी. अंडा कढी ही खूप टाईपची मी माझ्या कामावर किंवा घरी बनवत असते आणि ही रेसिपी पण खूप छान अशी आहे. तर याच्यासाठी मी 6 अंडी बॉईल करून घेतलेत आणि याच्यासाठी एक मसाला तयार केला आहे. 10 ते 12 हिरवी मिरची, 7 ते 8 लसूण, अर्धा कांदा आणि अर्धा टोमॅटो घातला आहे. याच्यामध्ये ओलं खोबरं घेतलं आहे अर्धा वाटी आणि याच्यामध्ये थोडासा कढीपत्ता आणि खूप सारी कोथिंबीर घेऊन याला वाटण तयार केलं आहे. हा वाटण सेपरेट वाटीमध्ये काढून त्याच भांड्यामध्ये अर्धा वाटी इतका दही घातला आहे. त्याच्यामध्ये धना जिरा पावडर 1 चम्मच, 1 चम्मच लाल तिखट आणि याच्यामध्ये घातले आहे पाव चमचा हळद, पाव चमचा गरम मसाला किंवा चिकन मसाला आणि यांना पण एकदा फिरवून घेतली आहे. त्यानंतर कढईमध्ये तेल गरम करून एकदम कडकडीत तेल गरम झालं की चिरा मारून अंड्यांना फ्राय करायला टाकले. त्याच्यामध्ये हळद आणि मीठ घातलं आहे. मीठ थोडं कमीच घातलं आहे, मग लास्टला पण टाकायचं आहे आणि यांना व्यवस्थित फ्राय करून घेतली आहे. त्यानंतर यांना काढून झाल्यावर त्याच तेलामध्ये थोडासा तुकडा दालचिनीचा आणि तेजपत्ता टाकला आहे. त्याच्यामध्ये मग हा खोबऱ्याचा जो वाटण होता तो वाटण घालायचा आहे आणि त्याला 2 मिनटं अशी परतून घ्यायचे. जसं ह्याचं तेल सेपरेट व्हायला लागेल तर त्याच्यामध्ये हे जे दह्याचं मिश्रण होतं आणि मसाल्यांचा तो घालायचा आहे आणि याच्यामध्ये अंडी सोडायची आहेत आणि आपल्याप्रमाणे आपल्याला किती पाणी थिक आणि पातळ पाहिजे त्याच्याप्रमाणे पाणी घालायचं आहे. मी थोडीशी थिकच ठेवलेली आणि चवीपुरतं मीठ घालून व्यवस्थित अशी हलवून मग यांना 10 मिनटं शिजून द्यायचे झाकण लावून. छान अशी बनते, करून पहा आणि मला कमेंट करा. ह्याच्यावर लास्टला कोथिंबीर घालायची किंवा कसुरी मेथी. खूप छान अशी बनते. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. बाय.